आता सुरुवात करूयात मुंबई पुण्यातल्या टॉप 20 घडामोडींना। आज रविवार असला तरी नागरिकांच्या सोयीसाठी बँका आज सुरूच राहणार आहेत। 500 आणि 1000च्या जुन्या नोटा बदलून घेण्यासाठी आज आपण बँकेत जाऊ शकता। नागरिकांची गरज बघता रविवारी देखील बँका सुरू ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतलाय। त्यामुळे नेहमीप्रमाणे आजही बँकेचे व्यवहार सुरळीत सुरू राहणार आहेत। 500 आणि 1000च्या नोटा वापरण्याची मुदत 30 डिसेंबरपर्यंत वाढवण्यात यावी अशी मागणी शिवसेनेने केंद्र सरकारकडे केली आहे। या मागणीसंदर्भात शिवसेनेने मोदी सरकारला पत्रही लिहिलंय। सरकारने 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा रद्द करण्याचा तडकाफडकी निर्णय घेतल्यामुळे सर्वसामान्यांची मोठी गैरसोय होत असल्याचं या पत्रात म्हटलं गेलंय। तसंच प्रत्येक नागरिकांकडे गुन्हेगार म्हणून पाहू नये असा टोला देखील शिवसेनेने हाणलाय। 30 डिसेंबरपर्यंत सर्व प्रकारची सरकारी बिलं, वाहतूक व्यवस्था आणि जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी 500 आणि 1000च्या नोटा वापरण्याची मुभा देण्यात यावी अशी मागणी या पत्रातून शिवसेनेने केली आहे। मुंबईसह अनेक शहरातले बहुतांश एटीएम अद्यापही बंद आहेत। त्यामुळे ते एटीएम रिफिल कधी होतील, त्यातून पैसे कधी मिळतील हा एकच प्रश्न लोकांपुढे आहे। आधी केवळ सुट्ट्या पैशांची ओढाताण होती, मात्र आता खर्च करण्यासाठी देखील लोकांकडे पैसे कमी पडत आहेत। अगदी मोजक्याच ठिकाणी एटीएम सुरू आहेत, त्यामुळे लोकांची गर्दी एटीएम बाहेर वाढत चालली आहे। पुढील काळामध्ये पूर्णपणे एटीएम सुरू होऊ शकले नाही तर पुन्हा बँकांवरच लोकांची भिस्त राहणार आहेत। मुंबईबरोबरच पुणे, नाशिक, नागपूर अशा अनेक प्रमुख शहरात सारखीच स्थिती बघायला मिळते। मोबाईल एटीएम व्हॅनमुळे देना बँकेचे एटीएमच दारी आल्यामुळे मुंबईतल्या वरळीकरांना मात्र सुखद धक्का बसलाय। सुट्टे पैसे आणि 500 आणि 2000च्या नव्या नोटांच्या शोधात सर्वच जण बँका आणि एटीएम बाहेर दिवसभर रांगा लावतात। मात्र मुंबईतल्या वरळीकरांना देना बँकेने सुखद धक्का दिला। देना बँकेची एटीएम मोबाईल व्हॅन वरळीत दाखल झाली, त्यामुळे गेल्या 3 दिवसांपासून दुर्मिळ झालेल्या 100 रुपयांच्या नोटा लोकांच्या हातात पडल्या आहेत। देना बँकेची ही एटीएम मोबाईल व्हॅन शहरात आता ठिकठिकाणी फिरणार आहे। 500 आणि 1000च्या जुन्या नोटा बदलण्यासाठी बँकेत गेलेल्या नवी मुंबईच्या अशोक शेश्वरे यांच्या हातात बँकेनं सुट्टे पैसे म्हणून चक्क 4000 रुपयांची चिल्लरच टेकवली आहे। 500 आणि 1000च्या नोटा बदलण्यासाठी अशोक शेश्वरे स्टेट बँक ऑफ मैसूरच्या सीबीडी शाखेबाहेर उभे होते। बँक कर्मचारी 500 किंवा 2000 रुपयांची नवीन नोट देतील असं शेश्वरे यांना वाटलं होतं, मात्र बँकेच्या कर्मचाऱ्यांनी शेश्वरे यांना 2000ची चिल्लर देऊन आश्चर्याचा धक्का दिलाय। बँकेनं शेश्वरे यांना 2 रुपयांची 2000 नाणी दिली आहे। नोटा बदलण्यासाठी किंवा जुन्या नोटांचा भरणा करण्यासाठी आलेल्या ग्राहकांना बँकेबाहेर चांगलंच ताटकळावं लागतंय, मात्र काही बँका ग्राहकांच्या मदतीला धावून आल्यात। पुण्यातील बँक ऑफ इंडियाच्या शिवाजीनगर शाखेतर्फे ग्राहकांसाठी खुर्च्या आणि नाश्त्याची सोय करण्यात आली आहे। नोटा बदलण्यासाठी ग्राहकाला व्यक्तिशः बँकेत हजर राहावं लागतंय, त्यामुळे बँकांमध्ये ज्येष्ठ नागरिकांची देखील मोठी गर्दी बघायला मिळतेय। मात्र बँक ऑफ इंडियाच्या शिवाजीनगर शाखेतर्फे ज्येष्ठ नागरिकांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली जाते। जुन्या नोटा बंद झाल्यामुळे राज्यातील महापालिकेच्या तिजोरीत 200 कोटींहून अधिकची रक्कम जमा झाली आहे, कारण पालिका जुन्या 500 आणि 1000च्या नोटा स्वीकारते आहे। बँकेत अथवा पोस्ट ऑफिसमध्ये 2.5 लाखांच्या वर रक्कम जमा करायची असेल तर ती रक्कम कुठून आली याचे पुरावे द्यावे लागणार आहेत। मात्र प्रॉपर्टी टॅक्स भरताना तुम्हाला कुठलाही पुरावा सादर करावा लागत नाही। पिंपरीत तर काही लोकांनी प्रत्येकी 20 लाख, 15 लाख, 8 लाखांपर्यंतचाही टॅक्स भरलाय, त्यामुळे त्यांच्याकडे ही रक्कम कुठून आली याचा शोध घेतला जाणार का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरेल। कल्याणमध्ये तिकीट रद्द केलं तर रेल्वेकडून प्रवाशांच्या माथी जुनी 1000 आणि 500ची नोट मारली जाते, त्यामुळे प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे। सुट्टीच्या दिवसात फिरायला जाण्यासाठी लोकांनी रेल्वेचं आरक्षण केलं होतं, पण 500 आणि 1000च्या नोटा रद्द झाल्यामुळे अनेकांनी आपली ट्रिप कॅन्सल केली आहे। आता तिकीट रद्द झाल्यानंतर काउंटरवरती पैसे परत घेण्यासाठी लोक गेले असता त्यांना 500 आणि 1000च्या जुन्या नोटा दिल्या जात आहेत। त्यामुळे सरकारकडून रद्द झालेल्या नोटा ग्राहकांना का दिल्या जात आहेत असा प्रश्न पडतोय। मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानने देखील 500 आणि 1000 रुपयांच्या नोटांवरती घातलेल्या बंदीचं स्वागत केलंय। 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा रद्द झाल्यामुळे सध्या नागरिकांना काही प्रमाणात त्रास होतोय, मात्र भविष्यात
देशाला मोठा फायदा होणार असेल तर आता आपण थोडीफार कळ सोसली पाहिजे असं मत आमिर खाननं व्यक्त केलंय। तसंच नोटाबंदीच्या निर्णयामुळे माझ्या सिनेमाचं नुकसान झालं तरी चालेल असंही आमिर म्हणालाय। दंगल चित्रपटाच्या म्युझिक लॉन्चिंगच्या कार्यक्रमात आमिर खान बोलत होता। Do you think it's a good sign? यकीनन सब कुछ सॉल्व हो चुका होगा जब तक फिल्म रिलीज पे आएगी। Even I want you to respond on this. I'll pass the question on to Nitesh ji, but before that I'll say only this much that I think कि ये जो issues है ना कि देश के लिए क्या सही है वो ज्यादा इम्पोर्टेंट होता है। उसका शॉर्ट टर्म इम्पैक्ट हमको इतना नहीं देखना चाहिए। जो चीज हमको देश के लिए करनी है वो हमको करनी चाहिए। फिर उसमें मेरी फिल्म को नुकसान हो वो छोटी बात है। बँकांमधून नव्या 500 आणि 2000 रुपयांच्या नोटा मिळत आहेत। नव्या नोटा मिळत असल्याचा लोकांना आनंद मिळत असला तरी सुट्या पैशांची कमतरता आहे। नवी 2000ची नोट सुट्या पैशांअभावी कुणी घेत नसल्याच्या तक्रारी देखील वाढलेल्या आहेत। मुंबईतले सॉफ्टवेअर इंजिनियर असलेले अनिल यादव हे हॉटेल दुकानांपासून मंदिरांमध्ये देखील गेले, मात्र त्यांची 2000ची नोट कुणीही घेतली नाही। वसई विरारमध्ये भात कापणी आणि झोडपणीचा हंगाम सुरू झालेला आहे, मात्र नोटा रद्द करण्याच्या निर्णयाचा फटका भात शेतीलाही बसलाय। मजुरांना देण्यासाठी पैसे उपलब्ध नसल्यानं शेतीची कामं ठप्प पडत आहेत। वसई विरार परिसरामध्ये 8,500 हेक्टर भात शेती आहे। जुन्या नोटा चलनात येत नसल्यामुळे आणि शेतकऱ्यांच्या जवळचे 1500च्या नोटा घेण्यास मजूर सध्या नकार देत आहेत। त्यामुळे मजूर अर्धवट भात कापणी सोडून जात असल्याचं शेतकऱ्यांनी त्यामुळे चिंता व्यक्त केली आहे। 500 आणि 1000च्या नोटा बंद झाल्यामुळे वाशीच्या बाजारात भाजीपाल्याला उठाव नाहीये। घाऊक बाजारात भाजीपाला दर 4 ते 10 रुपये किलो असताना किरकोळ बाजारात मात्र हाच भाजीपाला 40 ते 50 रुपये किलोने विकला जातोय। एपीएमसी मार्केटमध्ये 450 भाजीपाला गाड्यांची आवक झालेली आहे, मात्र त्याला उठाव नाहीये। 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बंद झाल्यानं शेतकऱ्यांनी मार्केटमध्ये भाजीपाला पाठवणं कमी केलंय। दुसरीकडे किरकोळ मार्केटला भाजीपाला दर पाहिले तर ते अजूनही चढेच आहेत। त्यातच लोकांकडे सुट्टे पैसे नसल्यानं ही किरकोळ मार्केटमध्ये लोकांना भाजीपाला घेणं अवघड झालंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुण्याच्या दौऱ्यावरती येणार आहेत। मांजरीतल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट इथं आयोजित शुगरकेन व्हॅल्यू चेन विजन या आंतरराष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन मोदींच्या हस्ते होणार आहे। दुपारी 4 वाजता मोदींचं लोहगाव विमानतळावरती आगमन होईल। त्यानंतर मोदी कार्यक्रमाच्या ठिकाणी रवाना होतील। या कार्यक्रमाला राज्यपाल सी विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर मंत्रीही उपस्थित राहतील। मुंबईच्या साकीनाका विभागात 40 वर्षीय व्यक्तीनं 3 मुलींची विष पाजून हत्या केली आणि त्यानंतर स्वतः देखील विष पिऊन आपलं जीवन संपवलंय। मंगेश अनेराव असं या व्यक्तीचं नाव आहे। मालमत्तेच्या वादातून हा प्रकार घडल्याचं समजतंय। मंगेश यांनी आधी आपल्या बायको आणि मुलाला मीरा रोड इथं नातेवाईकांकडे पाठवलं। त्यानंतर 1 वर्षाच्या 2 जुळ्या आणि 4 वर्षाच्या एका मुलगीची विष पाजून हत्या केली आहे आणि स्वतःही विष प्राशन करून त्यांना आत्महत्या केली। राज्यातील शाळेतल्या मुली सुरक्षित नसून शिक्षणाची मंदिरं आता सुरक्षित करण्याची मागणी राष्ट्रवादीच्या चित्रा वाघ यांनी केली आहे। घाटकोपर इथल्या द युनिव्हर्सल स्कूलमध्ये 10वीत शिकणाऱ्या मुलीला अश्लील मेसेज पाठवून विनयभंग करणाऱ्या शिक्षकाला बडतर्फ करा आणि या शाळेची मान्यताच रद्द करा अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली आहे। त्यांनी काल शिक्षण मंत्री विनोद तावडे यांची भेटही घेतली। दरम्यान तावडेंनी शाळेच्या प्रशासनावरती योग्य ती कारवाई करण्याचं आश्वासन दिलंय। मुंबईतल्या सायनमधल्या व्यंकटेश्वर वैभवोत्सवाला राज्यपाल सी विद्यासागर राव आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हजेरी लावली। यावेळी तिरुपती बालाजीची राज्यपालांच्या हस्ते पूजा करण्यात आली, तर उद्धव ठाकरे यांनी देखील सहकुटुंब बालाजीच्या प्रतिकृतीचं दर्शन घेतलं। आतापर्यंत 50,000 भाविकांनी उपस्थिती लावल्याची माहिती मिळतेय। मुंबईत आज 3ही मार्गावरती मेगा ब्लॉक असणार आहे। रेल्वेच्या मध्य मार्गावरती मुलुंड ते माटुंगा दरम्यान स्लो लाईनवरती सकाळी 11:20 ते 4:20 हा मेगा ब्लॉक असेल, तर पश्चिम मार्गावरती चर्चगेट ते मुंबई सेंट्रल या मार्गादरम्यान 10:35 ते 3:35 मेगा ब्लॉक असेल। त्याचबरोबर हार्बर मार्गावरती मुंबई सीएसटी ते चुनाभट्टी स्टेशनपर्यंत सकाळी 11:40 ते संध्याकाळी 4:00 हा मेगा ब्लॉक असेल।